अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मतोबा महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून नैताळे येथे भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला। सकाळी विधिवत पूजाअर्चा करून श्री मतोबा महाराजांना अभिषेक करण्यात आला। त्यानंतर रथातून श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि यात्रोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली। या यात्रोत्सवासाठी लाखो भाविकांनी श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला। महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविक मोठ्या श्रद्धेने नैताळे येथे दाखल झाले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला आहे। नैताळे येथील श्री मतोबा महाराजांची यात्रा सलग 15 दिवस चालणारी असून या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रोत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेसह शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत। यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल पडोळ, PSI निकम, PSI बाविस्कर तसेच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि निफाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी नैताळे येथे तैनात असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शिस्तबद्ध नियोजन, भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भक्तिमय वातावरणामुळे श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव यंदा विशेष लक्षवेधी ठरत आहे। गोरख सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, निफाड। अखंड महाराष्ट्राचे दैवत नैताळे येथील मतोबा महाराज यांच्या यात्रेला आज पौष पौर्णिमेपासून सुरुवात झालेली आहे। तर या पौर्णिमेसाठी येणारे भाविक अखंड महाराष्ट्रातून हजर असतात। पूर्ण नवस असते, प्रत्येकाचे नवस पूर्ण करण्यासाठी खूप भाविक इच्छुक असतात। ते पूर्ण नवस झाल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन नवस पूर्ण होते। या यात्रेत दररोजचे कमीत कमी लाखो लोकांचे दर्शन होते। आज या ठिकाणी नैताळे गावचे ग्रामदैवत श्री मतोबा महाराज यांचा रथोत्सव या ठिकाणी सुरू झालेला असून यात्रोत्सव प्रारंभ झालेला आहे। हा यात्रोत्सव पौष पौर्णिमा ते अमावस्येपर्यंत या पंधरवड्यामध्ये चालतो। या ठिकाणी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मतोबा महाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थिती लावतात। दर्शनासाठी अख्ख्या नाशिक जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रभर या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक येत असतात यात्रेसाठी। त्यानंतर या ठिकाणी नवस्फूर्तीचाही उत्सव या ठिकाणी सोहळा साजरा केला जातो। लाखो भाविक भक्त या ठिकाणी या यात्रेसाठी उपस्थिती देतात।